नाही, महापौराच्या निवासस्थानाचं नाव बदलावं असं मी म्हटलेलं नाही. जेव्हापासून हे महापौर निवासस्थान घोले रोडला झालेलं आहे, त्या दिवसापासून या निवासस्थानाला नावच कुठलंही दिलेलं नाही. त्यामुळे मी महापालिकेकडे अशी मागणी केली की या महापौर निवासस्थानाला रामदूत असे नाव द्यावे. का मागणी काय काय? खरं तर महापौर निवासस्थान आपण जर पाहिलं असेल तर हे प्रशासकीय दृष्ट्या त्याचप्रमाणे कामाच्या दृष्टीने सुद्धा खूप महत्त्वाचं ठिकाण मानलं जातं. आणि मला असं वाटतं रामदूत हे नाव का द्यावं, तर प्रभू श्रीरामांचे भक्त ज्यांना आपण म्हणतो श्री हनुमानजी यांना आपण रामदूत म्हणून संबोधत असतो. आणि ज्यावेळी आपण रामदूत नावाचा उल्लेख करतो तर त्या उल्लेखामागं त्यांनी केलेलं कर्तव्य, त्यांनी केलेली सेवा, त्यांनी केलेलं रामाच्या प्रती जे काही सेवेच्या माध्यमातून काम आहे, मला असं वाटतं या सर्वाचा आठवण झाल्याशिवाय राहत नाही. आणि हे सर्व अधोरेखित होत असताना महापौर निवासस्थान जर आपण पाहिलं असेल की सर्व सेवा देणारे जे नगरसेवक आहेत, या सर्व नगरसेवकांचे प्रतिनिधी त्या ठिकाणी महापौर राहत असतात. त्यामुळं सेवेच्या माध्यमातून हे नाव त्या ठिकाणी रामदूत द्यावं. ज्या ज्या वेळी या ठिकाणी प्रशासकीय कुठलेही काम होत असेल, यावेळी साधारणतः या नावाच्या मागची जी भावना आहे ही अधोरेखित होऊन तिथलं काम व्हावं, अशा दृष्टीने माझी विनंती आहे की या मला रामदूत असे नाव द्यावं. प्रभू रामचंद्रांना अपेक्षित असा कारभार सध्या सुरू आहे असं तुम्हाला वाटतं? मला असं वाटतं की प्रभू रामचंद्रांना अपेक्षित असा कारभार याच नाही तर मागच्या सुद्धा भाजपच्या काळापासून सुरू झालेला आहे. आणि मला असं वाटतं की आमच्यासारखे सर्व सभासद हा काम पुढे नेण्याचा मार्ग या ठिकाणी अवलंबत आहे. माननीय महापौर सुद्धा आपण पाहिलं असेल की याच दृष्टीने सर्व निर्णय करताना आपल्याला दिसत आहे. आता बरेच आरोप चालू आहेत, गदारोळ होतोय, भरतीचा विषय चालू आहे, खड्ड्यांचा विषय चालू आहे, कचऱ्याचा विषय चालू आहे. हे सगळं बघून तुम्हाला काय वाटतं? म्हणजे हे सगळं रामदूतांना किंवा प्रभू रामाला तरी आवडलं असतं? आत्ता जरी कचऱ्याचा विषय जनरल बॉडीत चालू असेल तरी तुम्ही जर पाहिलं असेल शहरातले खूप ठिकाणचे कचऱ्याचे क्रॉनिक स्पॉट कमी करण्यात भारतीय जनता पार्टीच्या काळात यश आलेलं आहे. विरोधक हे नेहमी विरोधाला विरोध करायचा म्हणून काहीतरी बोलत असतात. मी मगाशी सुद्धा आपण पाहिलं असेल जनरल बॉडीमध्ये माननीय प्रशांतजी जगतापे यांना सुद्धा त्या ठिकाणी माईकवरनं आव्हान केलं की आपण दुसऱ्याला सांगे ब्रह्मज्ञान आणि स्वतः कोरडे पाषाण असं वागू नका. ज्यावेळी जनरल बॉडीमध्ये आपलं स्टँडिंग कमिटीमध्ये हा विषय होता, अशा वेळी आपण त्या ठिकाणी विरोध करून उठून न जाता त्या ठरावाशी आपण त्या ठिकाणी थांबता आणि असं करून सुद्धा आपण आज जनरल बॉडीमध्ये त्याला विरोध दाखवता. तर ही अशी दुटप्पी भूमिका आपण घेतली नाही पाहिजे, असं सुद्धा आव्हान मगाशी मी माननीय प्रशांतजी जगताप यांना केलेलं आहे. अयोध्येत जिथं स्वतः रामाचं मंदिर आहे त्या ठिकाणी सुद्धा दानचोरीचा एक प्रकार समोर आलाय. रामदूत नाव ठेवल्यानं बंगल्याचा काय नेमका फरक पडणार? अयोध्येतली जी काही घटना झाली त्याच्याबद्दल मला जास्त बोलणं माझ्यासारख्या कार्यकर्त्याकडनं उचित नाही. पण मला असं वाटतं महापौर बंगल्याला रामदूत नाव जर आपण दिलं तर त्या ठिकाणी होणारा कारभार हा रामासारखा स्वच्छ आणि पारदर्शक कारभार त्या ठिकाणी होईल असं मला त्या ठिकाणी वाटतं. तुमच्यासह आणखी अन्य कोणी याची मागणी केली? माझ्याबरोबर आपण पाहिलं असेल तर त्या प्रभागातील स्थानिक नगरसेवक अपूर्वजी खाडे, पूजाताई जागडे, निवेदिताताई एकबोटे, अमृताताई मेत्रे या सर्व स्थानिक नगरसेवकांनी त्याच्यावरती सही केली. प्रभाग क्रमांक 29चे नगरसेवक सुनीलजी पांडे माझे सहकारी आहेत, त्यांनी सुद्धा या ठिकाणी सही केलेली आहे. नाव समितीच्या अध्यक्ष आपल्या पल्लवीताई जावळेत, त्यांची सुद्धा या ठरावावरती सही आहे. याबाबतचा पाठपुरावा कसा करणार आहे? याबाबत पाठपुरावा मी आता नगर सचिवांकडे हे पत्र दिलं आहे, आयुक्तांकडे पण पत्र दिलेलं आहे. मला असं वाटतं याच्यानंतर ते नाव समितीत ठेवलं जाईल आणि नाव समितीत त्याचा पुढा जे काही निर्णय व्हायचा तो त्या ठिकाणी होईल. त्यामुळे मी तसा तो पाठपुरावा त्या पद्धतीने करणार आहे.